Hello everybody. Today we are going to learn lesson number 2 periodic classification of elements standard 10th. म्हणजे आज आपण इयत्ता 10वी मधला लेसन नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर यापूर्वी आपण लेसन नंबर 1चा आपण अभ्यास केला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण याविषयीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके. तर पहिल्यांदा कॅन यू रिकॉल सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. कोणत्या कोणत्या प्रकारचं मॅटर्स असते, पदार्थ कोणते कोणते, त्याचे प्रकार कोणते आहे पदार्थाचे, हे आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. ते सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मीन्स यू मस्ट टेल देअर टाईप्स ऑफ मॅटर. देन सेकंड क्वेश्चन इज व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे काय आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स आहे. आयदर दे आर मेटल्स, नॉन मेटल्स और मेटॅलॉइड्स. आपल्याला माहीत आहे मूलद्रव्य 3 प्रकारचे असतात, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. हे आपण यापूर्वीसुद्धा शिकलेलो आहोत, त्यांचं वर्गीकरणसुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 इज व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. आपल्याला माहिती आहे पदार्थ जो असतो हा लहान कणांचा बनलेला असतो. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड अँड ॲटम. काय म्हणतो आपण त्याला? ॲटम म्हणतो. काय म्हणतो? ॲटम. त्याला अणू म्हणतो आपण. अणू म्हणजे स्मॉलेस्ट पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? अणू असं म्हटल्या जाते. ओके. तर हे आपण या ठिकाणी ह्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स अँड एलिमेंट्स ऑफ कंपाऊंड. काय फरक आहे मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. संयुग आणि एलिमेंटमध्ये काय फरक आहे, आपण याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सो आपण हा जो धडा आपण या ठिकाणी शिकणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये. ऑल ऑफ यू नो दॅट इन प्रिव्हियस क्लासेस यू ऑल्सो लर्न दॅट ॲटम्स ऑफ एलिमेंट्स आर ओनली वन टाईप. म्हणजे मूलद्रव्याचा जो अणू असतो तो केवळ आणि केवळ एकच प्रकारचा असतो. टुडे सध्याच्या कंडिशनमध्ये 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. या जगामध्ये जगातल्या वैज्ञानिकांना फक्त किती माहिती आहे आपल्याला, किती 118 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे. ओके. हाऊएव्हर अराउंड द इयर 1800 ओनली 30 एलिमेंट्स वेअर नो. म्हणजे 18व्या शतकामध्ये फक्त 30च एलिमेंट माहिती होते. त्यानंतर मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाईम अँड मोर ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वर गॅदर्ड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 18व्या शतकामध्ये केवळ 30 एलिमेंट माहीत होते आणि आजच्या काळामध्ये आपल्याला 118 एलिमेंटची आपण माहिती आहे. आणि त्याची जे प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहे, प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वेअर गॅदर्ड. आता या मूलद्रव्यांची 118 मूलद्रव्यांचे जे गुणधर्म असते त्याबद्दलची माहिती आपल्याला झालेली आहे. ओके. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे की मोर टू इज द स्टडी ऑफ सच लार्ज नंबर ऑफ एलिमेंट scientists started studying the pattern if any in the vast information about them. म्हणजे या सर्व एवढ्या 118 मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन गोळा केली आणि त्याचं क्लासिफिकेशन करण्याचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हे एक अत्यंत सुंदर आणि व्यवस्थितपणे त्याचं जे वर्गीकरण केलं गेलं. एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इंटू मेन 2 ग्रुप, मेटल्स अँड नॉन मेटल्स. मुख्यतः पूर्वी धातू आणि अधातू याविषयी या 2 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं मूलद्रव्यांचं. लेटर ऑन अनदर क्लासेस ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटॅलॉइड्स वेअर वाज नोटीस. त्यानंतर मेटॅलॉइड्स हा जो तिसरा गट आहे त्याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आहे. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड दर प्रॉपर्टीज इन्क्रीजिंग डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग टू डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आपण पाहतो या सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या काळामध्ये आपण केलेला आठवतो. सर्वात आधी जो वैज्ञानिकांनी जो पहिल्यांदा अभ्यास केला आहे तो कुठले वैज्ञानिक आहेत ते? त्यांचं नाव आहे डोबे रायनर्स. काय नाव आहे? डोबे रायन्स ट्रायड. डोबे रायनर्स
ट्रायड. काय म्हणलो होतो आपण, काय वैज्ञानिकांचं नाव, डोबे रायनर्स ट्रायड. ट्रायड्स मीन्स 3. यांनी काय केलेलं आहे आपण पाहतो की इन 1817 ए जर्मन सायंटिस्ट डोबे रायनर्स सजेस्टेड द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्याच्या अणुवस्तुमानाच्या नुसार त्याचा जो गुणधर्म आहे मूलद्रव्यांचा जे अणुवस्तुमान आहे त्यानुसार त्यांनी एक गुणधर्माचा एक गट केला आणि वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स सच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रायड्स. म्हणजे ज्यांचं सारखं रासायनिक गुणधर्म ज्यांचे सारखे आहे, 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज आणि 3 मूलद्रव्यांचा एक गट केला आहे, त्यांनी काय म्हटलं आहे, ट्रायड्स म्हटलं आहे. आणि त्यांची जी अरेंजमेंट केली आहे, ही अरेंज 3 एलिमेंट इन ए ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यांच्या ॲटॉमिक मास जे अणुवस्तुमान आहे इन्क्रीजिंग ऑर्डर, वाढत्या अणुवस्तुमानांकानुसार त्यांनी त्याची रचना केला आहे. आणि त्यांना काय दिसून आलं, शो दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या वस्तुमानाचं जे त्याचं सरासरी आहे हे मधातल्या मिडल एलिमेंटच्या वस्तुमाना एवढी असते, हे त्यांनी दिसून आलं. However, all the elements could not be classified. पण त्यांनी जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी यू लुक ॲट दिस टेबल, देअर इज अ ट्रायड ऑफ लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लुक ॲट दिस फर्स्ट, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. एलिमेंट्स ॲक्च्युअल ॲटॉमिक मास, तर लिथियमचं किती आहे ॲटॉमिक मास, 6.9 आहे. त्यानंतर इथे सोडियमचं किती आहे, 23 या ठिकाणी आपण पाहतो. आणि पोटॅशियम 39.1 या ठिकाणी आपण मीन काढला आहे त्याचा. सोडियम 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 आपण त्याचा मीन केलेला आहे आणि किती आलेला आहे, 23 आलेला आहे. हा एक त्यांनी ट्रायड्स काढलेला आहे. दुसरा ट्रायड आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम. तर या ठिकाणी कॅल्शियमचं आहे, स्ट्रॉन्टियमचंही आपल्याला आणि बेरियमचं पाहतो आपण. आणि इथे नियर अबाउट सारखं आहे, इथं येते स्ट्रॉन्टियमचं 88.7 आणि इथे 87. ॲक्च्युअल काय आहे 87. म्हणजे किती म्हणजे एकदम ॲक्युरेट जरी नसलं तरी त्यांनी हा जो प्रयत्न केला आहे तो या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा आहे क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन आहे. इथे पण जवळपास 81.2 येतो आहे, 81.2 आणि ॲक्च्युअल आहे 79.9. तर हा डोबे रायनर्स ट्रायड्स जो आहे तो यांनी हे जे संशोधन त्यांनी केलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समधलं, त्या दृष्टीने एक महत्त्वाचं असं पाऊल होतं डोबे रायनर्स ट्रायड्स. आयडेंटिफाईड आता नंतर आपल्याला या ठिकाणी कॅन यू टेलमध्ये तर इथे एक ग्रुप त्यांनी करून दिलेला आहे, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहे आणि याच्यातून आपल्याला ट्रायड्स खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून येते का हे आपल्याला घरी करून बघायचं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रयत्न आहे तो आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. काय आहे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणजे न्यूलँडचा अष्टकाचा नियम म्हणतो आपण. या ठिकाणी द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड को रिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट टू देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांचं जे अणुवस्तुमानांक आहे मूलद्रव्यांचा आणि त्यांचे गुणधर्म आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्याचे कोरिलेशन सहसंबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. इन द इयर 1866 यांनी डोबे रायनर्सनी 1817मध्ये यांनी 1866मध्ये यांनी यांचे गुणधर्माचा अभ्यास केलेला आहे. न्यूलँड्स अरेंज दिस एलिमेंट नोन ॲट दॅट टाईम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. यांनी सुद्धा त्यांचं अरेंजमेंट कशी केली, रचना कशी केली आहे मूलद्रव्यांची, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्यांनी सुरुवात कोणत्या मूलद्रव्यापासून केली आहे, हायड्रोजन पासून केली आहे. आणि एंडेड अप विथ थोरियम. म्हणजे जो हलका मूलद्रव्य आहे हायड्रोजन, तर शेवट कुठे केला आहे, थोरियम. कारण त्यांच्या काळात जी मूलद्रव्य त्यांना ज्ञात होती, माहिती होती, ते त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट, काय त्यांचं लक्षात आलं, एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात, प्रॉपर्टीज असतात, तो पहिल्या गुणधर्मासारखं असतात.
म्हणून यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ ऑक्टेव. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहे, आर सिमिलर. ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट from lithium and both have similar properties. Also, magnesium shows similar to beryllium and chlorine shows similarity with fluorine. Newlands compared the similarity with the octave in music. He called this similarity observed in the 8th and the first element as the law of ऑक्टेव. म्हणजे हा जो आपण लॉ ऑफ ऑक्टेव पाहतो न्यूलँड्सनी शोधलेला, फर्स्ट अँड 8th एलिमेंट्स सिमिलॅरिटी ऑफ द फर्स्ट अँड 8th एलिमेंट, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी ऑफ काय पहिला आणि 8व्या मूलद्रव्याच्या सारख्या असतात. या ठिकाणी म्युझिकल नोट आपण पाहतो सा रे ग म प द नि, अशा पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी लिथियम, सोडियम, पोटॅशियम आपल्याला एक सारख्या पद्धतीनं या ठिकाणी एक अरेंज केलेलं दिसते. कार्बन, सिलिकॉन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. तर या पद्धतीनं हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन. तर या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं लॉ ऑफ ऑक्टेवचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. डू यू नो, इन द इंडियन म्युझिक सिस्टीम आपल्याला माहीत आहे 7 मेन नोट्स आहे, सा रे ग म प द नि सा, आणि याला सप्तक आपण म्हणतोय. काय म्हणतो याला, सप्तक म्हणतो, सा रे ग म प द नि सा. म्हणजे द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी असते याची, या ध्वनीची संगीतामध्ये 6 पासून सुरू होतो आणि शेवटी पुन्हा सप्तकमध्ये डबल फ्रिक्वेन्सी होते, परत 6ला येते. इट मीन्स दॅट नोट रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. ओके, द 7 नोट इन ए वेस्टर्न म्युझिक. इथे त्यांचं पण वेस्टर्न म्युझिकचं दिलं डो रे मी फा सो ला टी. द नोट डो हॅविंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम अगेन. तर हे सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे का वेस्टर्न म्युझिकमध्ये सुद्धा ऑक्टेव ऑफ वेस्टर्न म्युझिक जे नोट्स आहे त्याचं इज क्रिएटेड बाय द व्हेरायटी ऑफ द यूज ऑफ दिस नोट. म्हणजे हे जे धून आहे आपण पाहतो सा रे ग म प द नि सा, याचा उपयोग त्यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. हे जरी त्यांनी वर्गीकरण केलं असलं तरी काही लिमिटेशन्स आपल्याला ऑक्टेवमध्ये न्यूलँडच्या दिसून आला आहे. दिस वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे हा जो नियम होता न्यूलँड्स ऑक्टेव लॉचा, हा काही लिमिटेशन्स होतं त्याला, कॅल्शियमपर्यंतच ते त्याचं वर्गीकरण करू शकले आहे. न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट इन द टेबल ऑफ 7x8 इज 56 बॉक्सेस त्यांनी केले आहे. न्यूलँड प्लेस टू एलिमेंट म्हणजे अशा पद्धतीनं अकॉर्डिंग, जसं की आता कोबाल्ट आहे, निकेल आहे, त्यानंतर अशा पद्धतीनं मोरेवर ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे कधी कधी वेगळ्या प्रॉपर्टीज असणारे मूलद्रव्यसुद्धा त्यांच्या त्या गटामध्ये आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, न्यूलँड प्लेट्स द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो विथ हॅलोजनसोबत त्यांनी त्याचा समावेश केला आहे. व्हाईल फेरस म्हणजे आयर्न हॅव्हिंग सिमिलर विथ under this note T. Also, Newlands octave did not have provision to accommodate the newly discovered element. आणि नवीन ज्याचा शोध लागलेला आहे मूलद्रव्यांचा, ते कुठं ठेवायचे, त्याला कुठे जागा द्यायची, याची प्रोव्हिजन या लॉमध्ये झालेली आपल्याला दिसून येत नाही. हे काही लिमिटेशन्स आपण पाहतो आहे तर ऑक्टेवच्या नियमाचे. ओके, दिस प्रॉपर्टी ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर लॅटर ऑन डिड नॉट फिट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. हे जरी असलं तरी त्यांनी जो संशोधन केलेलं आहे, मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो अत्यंत म्हणजे महत्त्वाचा आहे या वर्गीकरणासाठी. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे संशोधन आहे ते आपल्याला दिसून येते मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. कोणता, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आपण हे लक्षात घ्यायचे आहे. सुरुवात कुणी केली आहे, आपण लक्षात घ्यायचं, न्यूलँड्सच्या आधी कुणी सुरुवात केली आहे, डोबे रायनर्स. त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, आणि आता बघू आपण मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. तर हे रशियन सायंटिस्ट होते दिमित्री मेंडेलिव्ह. डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग 1869 to 1872, म्हणजे 1872 AD मध्ये, म्हणजे या इसवी सनामध्ये त्यांनी हा तयार केलेला आहे. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हे लक्षात घ्यायचं आहे. यांनी तर आधी प्रयत्न केलेच, त्यासोबतच मेंडेलिव्हने जो प्रयत्न केला आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट असं स्टेप आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची. मेंडेलिव्ह कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट, नेमली द ॲटॉमिक मास. फंडामेंटल प्रॉपर्टी काय त्यांनी मेंडेलिव्हने घेतली आहे, ॲटॉमिक मास ॲज स्टँडर्ड ऑफ अँड अरेंज
63 एलिमेंट, त्यांच्या काळामध्ये जे 63 मूलद्रव्य ज्ञात होते, माहिती होते वैज्ञानिकांनी, त्या 63 एलिमेंटचं काय केलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्यांची सुद्धा त्यांनी अरेंजमेंट कशी केली आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, देनी ट्रान्सफर इन टू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. हे लक्षात घ्या, त्यांचं मूलद्रव्याचं वर्गीकरण त्यांनी त्यांचा अनुक्रमांक, वाढत्या अनुक्रमांक, चढत्या अनुक्रमांकानुसार केलं आणि त्यांचे जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहे, त्यांच्यासुद्धा त्यांनी गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचं वर्गीकरण केलं आहे. किती मूलद्रव्यांचं? 63 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे या ठिकाणी महत्त्वाची गोष्टाची आपण नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. मेंडेलिव ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजे त्यांनी कशाबद्दल क्लासिफिकेशन केलं आहे? केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. These were the molecular formula of hydrides and oxides of these elements, melting point, boiling point and densities of the elements and their hydrides and oxides. Mendeleev found that the elements were similar physical and chemical properties repeat after a definite interval. त्यांचं एक गोष्ट अशी लक्षात आली का हे जे मूलद्रव्यांचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतात हे रिपीट होतात, पुन्हा पुन्हा तेच ते त्याला गुणधर्माचं जे काही विशिष्ट अंतरानं ते दिसून येतात. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि या सर्व गुणधर्माच्या आधारावर मेंडेलिव्हनी जो या ठिकाणी नियम मांडलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय कोणता नियम मांडला आहे त्यांनी? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic masses. Properties of elements are periodic function of their atomic masses. तर या ठिकाणी त्यांनी काय कसा अभ्यास केला आहे ते आपण या ठिकाणी बघू. व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप. व्हर्टिकल कॉलम जे दिसते आपल्याला, व्हर्टिकल म्हणजे उभे जे कॉलम्स दिसतात त्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? ग्रुप म्हटलेलं आहे. आणि हॉरिझॉन्टल रो आर कॉल्ड पिरियड. हे गोष्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. व्हर्टिकल कॉलमला मेंडेलिव्हनी काय म्हटलेलं आहे? टेबलला ग्रुप म्हटलेलं आहे. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप आणि हॉरिझॉन्टलला काय म्हटलेलं आहे? रोज म्हटलेला आहे. मग ग्रुप किती येते या ठिकाणी? किती ग्रुप्स दिसतात आपल्याला? जवळपास आपल्याला या ठिकाणी 8 ग्रुप दिसता येत आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, कारण आपण जेव्हा मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा जेव्हा अभ्यास करत असतो तर आपल्याला हे तिन्ही नियम आपल्याला माहिती असले पाहिजे आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे. जसा हा लॉ आपण पिरियडिक लॉ आहे मेंडेलिव्हचा, कोणता आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांच्या अणूच्या वस्तुमानाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे, हे आपल्याला यातून दिसून येते. तर हा टेबल आहे, या टेबलचा आपण घरी आपला अभ्यास करावा, कारण सध्याचा जो लॉकडाऊन पिरियड आहे, जोपर्यंत आपल्या शाळा सुरू होणार नाही आहे तोपर्यंत तरी आपल्याला पुस्तकाचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा अभ्यास आपल्याला करणं गत्यंतर आहे. ओके, तर पहिला जो आपण ग्रुप पाहतो, पहिल्या ग्रुपमध्ये काय दिसते आपल्याला? हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आणि त्यांचं अणुवस्तुमान पण दिलं. ॲटॉमिक मास आहे, हायड्रोजन 1, लिथियम 7, सोडियम 23, पोटॅशियम 39. या पद्धतीनं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. ओके, तर त्या 63 एलिमेंट्सचं या ठिकाणी ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफाईड केलेलं आहे. दुसरा ग्रुप आहे म्हणजे जवळपास 7वा 8वा जो ग्रुप आहे या ठिकाणी सुद्धा आयर्न, निकेल आपल्याला या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आहे. हा गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ओके, आपण पुन्हा याला बघू शकतो आणि याचा अभ्यास आपल्याला घरी करायचा आहे. तर द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स शोन इन R2O3 extra in the under part of Mendeleev's periodic table are written as R2O3 in the present system. म्हणजे त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने लिहिलं असेल तर सध्याच्या काळात या पद्धतीने लिहितात. आणि हा जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल आहे, तर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे, हे आपल्याला यातून दिसतं आहे. या ठिकाणी इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट Dimitri Mendeleev. Dmitry Mendeleev 1834 to 1907 was a professor in the St. Petersburg University. He made a separate card for every known element. प्रत्येक मूलद्रव्यांसाठी त्यांनी कार्ड शोधून काढलं आणि काय होतं त्या कार्डमध्ये? शोविंग इट्स ॲटॉमिक मासेस. त्यांचं ॲटॉमिक मास किती आहे, वस्तुमान किती आहे ते त्यात दाखवलेलं होतं. ही अरेंज द कार्ड इन अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक मासेस. आणि अकॉर्डिंग विथ द मास, ॲटॉमिक मासनुसार त्यांनी केलं. अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट which resulted in the invention of periodic
टेबल ऑफ एलिमेंट. आणि अशा पद्धतीनं मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा जो इतिहास आपण या ठिकाणी पाहतो आहे, तर अशा पद्धतीनं त्यांनी इतिहासामध्ये संशोधन केलेलं आपल्याला हे महत्त्वपूर्ण पायरी दिसून येते. आपल्याला इथे थिंक अबाउट इट आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे का देर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आपल्याला काही व्हॅकंट प्लेसेस दिसतात, रिकाम्या जागा दिसतात. काय झालं असेल या रिकाम्या जागांचं? खरंच ते मूलद्रव्य त्यांनी का ठेवलं असेल? इन सम दिस प्लेसेस ॲटॉमिक मास आर सीन टू बी प्रेडिक्टेड. प्रेडिक्शनसुद्धा केलं, अंदाजसुद्धा लावला आहे त्यांनी. आणि इनलिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड्स. म्हणजे त्यांनी काही मूलद्रव्याचं सुद्धा त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं, अंदाज होता की असं त्यांचं ॲटॉमिक मासेस आहे दिलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आहे. पण त्यांचं नाव कदाचित त्यांना माहिती नसेल, कदाचित त्या काळात त्यांना त्या मूलद्रव्याची माहिती तेवढी नसेल, पण जी काही माहिती होती त्यांनी आणि त्यांना सिम्बॉल्ससुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला यातून दिसून येते. या सर्व अभ्यास केल्यानंतर वी लुक ॲट इन मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. काय वैशिष्ट्य काय आहे, मेरिट्स काय आहे, चांगले गुण काय आहे मेंडेलिव्हचे. सायन्स इज ए प्रोग्रेसिव्ह. आपण म्हणतो की विज्ञान हे नेहमी प्रगतिशील असते. विज्ञानामध्ये सातत्यानं शोध होत असते, एक अंतिम नसतं कधी, तर ते सातत्यानं त्याच्या शोधामध्ये बदलसुद्धा होत असते. सायन्स इज ए प्रोग्रेसिव्ह. देअर इज ए फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. विज्ञानामध्ये एकच संकल्पना कायम टिकत नसते, ती संकल्पना बदलत असते आणि जे नवीन बदल आपण प्रयोग करत असतो त्यातून, त्याच्या ऑब्झर्वेशन्सवरून आणि त्याच्या निष्कर्षावरून आपण त्या नियमामध्ये बदलसुद्धा करू शकतो. हे विज्ञानाचं अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. हे सुद्धा आपल्याला या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमधून दिसून येते. व्हाईल अप्लाइंग द लॉ that the properties of elements are periodic function of their atomic masses to all known elements, Mendeleev arranged elements with thought that the information available till them was not final but it could change. As a result of this, Mendeleev periodic table demonstrated the following merits. मग त्याचे गुणधर्म त्यांनी शोधून काढलेले आहे का नंतर बदलू पण शकते, कारण नियमामध्ये बदल होऊ शकतो. तर हा सुद्धा उद्देश त्यांनी ठेवला होता. पहिला जो त्यांनी इथं मेरिट आपण पाहतोय की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज, बदल होऊ शकणार. ॲज टू गिव्ह टू देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. त्यांच्या वैशिष्ट्यानुसार, गुणधर्मानुसार त्याचं ठिकाणसुद्धा त्यांनी, फॉर एक्झाम्पल जसं प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास बेरिलियम आधी जे होतं ते 14.09 होतं, वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू इज 9.4 अँड द बेरिलियम वॉज प्लेस बिफोर द बोरॉन. म्हणजे अशा पद्धतीनं त्याची जे पोझिशन ऑफ द एलिमेंट आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेंज करता आलं. हा सुद्धा एक महत्त्वाचा गुणधर्म या पिरियडिक टेबलचा, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा आहे. दुसरा जो गुणधर्म आहे, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देम. त्यांच्या काळात जे काही मूलद्रव्याचा शोध लागला नव्हता त्यासाठी त्यांनी व्हॅकंट रिकाम्या जागा ठेवलेल्या आहे. फ्रॉम द 3 ऑफ these elements were given the name Ica boron, Ica aluminum and Ica silicon. From them known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72. Not only this but their properties also predicted. त्यांनी गुणधर्मसुद्धा त्याचं प्रिडिक्शन केलेलं होतं. Later on these elements were discovered. पण नंतर मग जेव्हा ह्या मूलद्रव्याचा शोध लागला, इका बोरॉनला त्यांनी स्कँडियम नाव दिलं, इका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि तिसरा जो होता इका सिलिकॉन त्याला जर्मेनियम, अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं. हे अत्यंत महत्त्वाचं गुणधर्म या पिरियडिक टेबलचं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅचेस वेल अँड दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. सीन टेबल या ठिकाणी आपण पाहू शकतो. अँड ड्यू टू दिस सक्सेस all were convinced about the importance of Mendeleev periodic table and this method of classification of elements were accepted immediately. आणि अशा पद्धतीनं हा टेबल जो आहे त्यांचं क्लासिफिकेशनचा मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये ॲक्सेप्ट झाला, सर्वांनी स्वीकारलेला आहे. ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम, या ठिकाणी दोघांची तुलना ॲल्युमिनियमची आणि गॅलियमची दिलेली आपल्याला दिसते, इका ॲल्युमिनियम आणि गॅलियमची. ओके, तर हे सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे. तिसरं आहे, देअर वेअर नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेस जे आहे, हेलियम, निऑन, ऑर्गन, यांना काही स्पेशल जागा या ठिकाणी रिझर्व केलेली दिसत नाही आहे. हाऊएव्हर व्हेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन, ऑर्गन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century, Mendeleev created 0 group without disturbing the original periodic
टेबल. ओके, आणि त्या ठिकाणी त्यांना ते स्थान जे आहे पिरियॉडिक टेबलमध्ये देता आलं. बघा या ठिकाणी सर्वात शेवटी त्यांनी ते अरेंजमेंट केली आणि त्या ग्रुपला नाव दिलं आहे नोबेल गॅसच्या 0 ग्रुप. हे सुद्धा या पिरियॉडिक टेबलचं वैशिष्ट्य आहे. आपण शेवटचा भाग बघणार आहोत या व्हिडिओमधला, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मग त्याचं काही त्याचं म्हणजे नुकसान काय आहे त्याचं या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलच्या काही जसं या ठिकाणी आपण सकारात्मक बाबी पाहिल्या, नकारात्मक बाबी काय पाहू. तर होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. म्हणजे कोबाल्ट आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर ऑफ मास काय सारखा आहे. देअरफॉर देअर वॉज नो ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. म्हणजे एखादी ते असेल की त्यांना ते स्थान देता आलं नाही. आयसोटोप्स जे होते नंतरच्या काळात शोध लागला. आयसोटोप्स वर डिस्कवर लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियॉडिक टेबल ॲज आयसोटोप्स have the same chemical properties but different atomic masses. A challenge was posed in pacing Mendeleev's periodic table. म्हणजे आयसोटोप्समुळे काय झालं आहे की त्यांचे जे रासायनिक गुणधर्म आहे ते आणि ॲटॉमिक मास जे आहे ते बदलल्यामुळं काय झालं आहे की ते या टेबलमध्ये त्याला स्थान देता आलं नाही. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, राईज इन ॲटॉमिक मासेस डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. यामध्ये एक वाक्यता आपल्याला दिसून येत नाही आहे ॲटॉमिक मासेसमध्ये. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट. तर त्यानंतर चौथा आहे पोझिशन ऑफ हायड्रोजनचं. आपण या ठिकाणी पाहतो का पहिल्या नंबरवर आहे पोझिशन. हायड्रोजन सो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप, 7व्या ग्रुपसोबत आहे आणि हायड्रोजन पहिल्या ग्रुपमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2. In the same way, there is similarity in the chemical properties of hydrogen and alkali metal. There is a similarity in the molecular formula of compounds of hydrogen, alkali metal, sodium, potassium. Okay, form with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen in the group of alkali metal group 1 or in the group halogen group 7. तर या काही आपल्याला गुणधर्म या ठिकाणी काही दिसून येते. तर आपल्याला या टेबलचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे मेरिट्स पाहिले, आपण डिमेरिट्स पाहिलेले आहे, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. व्हिडिओ थोडा मोठा असला तरी आपण घरी अभ्यास करायचा आहे. ओके, डू यू अंडरस्टँड ऑल ऑफ यू? सो आय विल नाव